सर्व सेवक सेविका व बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। तर आज बघणार आहोत दुसरा तत्व म्हणजे मर्यादा जी भगवत नामपर। बघा, मानव हा पृथ्वी तलावर जन्माला आला तरी तो परमात्म्याचा एक अंश आहे। परमेश्वराने त्याला बुद्धी दिली असून इतर गुणांबरोबर त्याच्या मोहमाया अहंकार निर्माण केलेला आहे। तो स्वतःला सर्व समजतो, तो परमेश्वरा मानत नाही, त्यामुळे तो त्याच्या बुद्धीचा उपयोग करून मोहमाया अहंकार फसतो, ज्यामुळे तो दुःखी होतो। ते दुःख निवारण करण्याकरिता तो नाना तऱ्हेचे उपचार करतो, परंतु जेव्हा त्याचे दुःख नष्ट होत नाही तेव्हा मात्र त्याला परमेश्वराची आठवण येते व तो त्याची आराधना करतो। म्हणून महानतेगी बा जुमदेवजी नेहमी सांगतात की मनुष्य हा सर्व नाही, परमेश्वर ही एक शक्ती आहे। मानव हा कर्मकर्ता आहे, त्याचे फळांची आशा करू नये, फळ देणारा भगवानच आहे। म्हणून मानवाने जिवंत असताना परमेश्वराच्या नावाचे स्मरण करून त्याला प्रिय असणारे कार्य करावे, म्हणजे त्याला मरण आल्यावर त्याची आत्मा परमेश्वरात विलीन होतो, अन्यथा तो 84 योनी फिरत असतो। या आत्म्याला अंसाती मिळते आणि लक्ष 84 भोग येतात। परमेश्वराला समोर ठेवून मानवाने कार्य केले तर त्याच्या अंगातील मोह माया आणि अहंकार नष्ट होतात। यालाच म्हटले आहे की मर्यादा भगवत नामपर। म्हणून शेवकांना तुम्हाला अशी माहिती आहे की दुनिया किती बी डेव्हलप झाली किंवा किती 4G 5Gचा जमाना आला तरी पण ती एका वस्तूवर टिकून आहे आणि ते चैतन्य शक्ती असून ती निरांकार आहे आणि ते अदृश्य आहे आणि ते तुम्हाला माहिती आहे 24 तास तुमच्यासोबत असते। पण आणि जर ती तुम्ही शक्ती ओळखल्या, ती जागृत शक्ती तुम्ही ओळखल्या, तर एका भगवंताच्या नावावर तुम्हाला अख्खं आयुष्य काढास काहीही अडचण जाणार नाही, अख्खं आयुष्य सुख समाधान जाईल। धन्यवाद। त्याच्यानंतरचा तिसरा तत्व म्हणजे दुःखदारी दूर करते उद्धार, हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तोपर्यंत नमस्कार, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।